वडापाव नुसतं जरी म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटते। तर अशीच ही मस्त अशी टेस्टी वडापावची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नक्की आपल्या घरी ट्राय करा रेसिपी। तर चला तर मग पाहूयात रेसिपी। इथे मी 3 बटाटे घेतलेत, मध्ये कट करून घेऊयात। साधारण 300-400 ग्राम बटाटे आहेत आणि कुकरमध्ये घालून पाणी घालून थोडंसं मीठ घालून एक 2-3 शिट्ट्या देऊन बटाटे शिजवून घेणार आहोत। आता कढई छान गरम झाले तर 1-2 चमचे तेल घालून घेऊयात। तसेच मोहरी तडतडायला घातली अर्धा चमचा आणि इथे मी लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली। आपण अद्रक पण थोडंसं घालू शकता आवडीनुसार। तर इथे मी पेस्ट टाकून घेते आणि 5-6 कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घातली आहेत। छान परतून घेऊयात 1-2 मिनिटासाठी आणि आता आपले उकडलेले बटाटे घालून घेणार आहोत। अर्धा चमचा हळद घातली आहे आणि आपण छान मिक्स करून घेऊयात हळद आणि हलक्या हाताने बटाटे कुस्करून घेणार आहोत। भाजी छान परतवून झाले तर आपण आता चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत। छान मिक्स करून घेऊयात। आता आपण 1 मूठ मी चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे आणि एकदा छान मिक्स करून गॅस बंद करून भाजी थंड करून घेऊयात। भाजी थंड झाले तर इथे मी मध्यम आकाराचे वडे बनवून घेणार आहे। आपण पाहू शकता अशा प्रकारे वडे बनवून घ्यायचे आहेत। आता आपले वडे तयार आहेत। आता एका बोलमध्ये मी 1.5 वाटी बेसन घेतले आहे। साधारण 150 ग्राम बेसन आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट तसेच चवीपुरतं मीठ घालून थोडंसं पाणी ॲड करून छान मिक्स करून घेणार आहोत। थोडं पाणी घालून मिक्स करून, जास्त घट्ट किंवा पातळ पण नाही झालं पाहिजे बेसन। आता बेसन छान भिजून झाले तर आपण वडे डीप करून कढईमधलं तेल पण गरम झाले मस्त तळून घेणार आहोत। मस्त वडे सोनेरी रंग येईस्तोपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत। आता पाहू शकता मस्त असं गोल्डन कलर आलाय। तर आपल्याला ही वड्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर आता आपण वडे काढून घेणार आहोत आणि दुसरे पण वडे मी अशा प्रकारे तळून घेते। तर असे आपले मस्त टेस्टी वडे तयार आहेत। इथे मी पावाला चटणी लावली आहे आणि वडा पण पावामध्ये घालून मस्त खाण्यासाठी आपला वडापाव तयार आहे। थँक्यू।